काय पण या समालोचन क्षेत्रामधून पण एक गाडा मला कोण इकडे कसं काय वळायचं. आणि पहिला आमचा आपण गळा मालक आहे. गळा मालक परत आपण ठरलं म्हणून पहिला पार कशी केली कारण पहिलंच मैदान वाटतं घेतल्यानंतर गुलाल केलाय म्हणजे नक्की पूर्ण पद्धत तुम्ही एक व्यवस्थित एक त्याला बघितलं आणि घेतलंय ते. मैदान मी होतो मैदान पुकरायला मला मोहितचाच फोन आला. सर वासरू पळाले ते गटात वासरू कुठल्या तेवढं बघा तेवढं घेऊया. मग मोहितला जरा मी फोन ठेवला म्हणजे मोहितला फोन म्हणजे काय असणार आहे. मोहितला पण सांगतो मी घेतलं. बरं म्हणजे कुठं म्हणजे त्यांनी पण घेतलं असं मग तुम्ही लगेच घेऊन टाकलं. हा म्हणतात त्याचा आपला तेव्हा फोन मी लावतो म्हणजे आपण जाऊन डायरेक्ट घेऊया म्हणलं. बरं त्या अड्ड्यात राहिलं वासरू फायनलला घेतलं. मग काय सांगा वासराची वैशिष्ट्य काय सांगा. आपलं कडनं पळते दोन्ही खांदी. मोर सरकारने मग सांगितलं दोन्ही खांदीचं पब्लिकचा बादशाह आहे. आपण लिंगण्याच्या मैदानात कडन पळून राहिलं. आता कडनं पळून गट पास केलाय. कडन पळून फायनल 3 नंबर केला होता. आपल्यासोबत सहकारी सुद्धा काय सांगाल कसं काय वाटतं आता एकंदरीत तुम्ही पण त्याच्यासोबत जोडलं गेला आहात काय वाटतं एकंदरीत. नाही वासरू त्या दोघं पण आम्ही अड्ड्यात होतो. मला म्हणलं असं कोणा वासरू घ्यायचा काय आमची ध्यानी मिळून नव्हतं पण त्याचा पहिल्यापासून मला माहित आहे. म्हणजे आता रणजित बोलसोडे सगळ्यांना समालोचक आहे पण बंदीच्या अगोदर एक काळ असा होता की त्याच्या दावणीला 14 ते 15 बैल असायचे. तर इतिहास कोणाला माहित नाही. महत्वाचा तो हाडाचा बैलगाडी मालक आहे आणि महत्वाचे वस्तूची पार पहिल्यापासून त्याला चांगले पार्किंगचं मला वाटतं दुसरं माहित नाही. पहिल्या मैदानात राहिला आम्ही घेतल्या त्या दिवशी पण फायनल राहिला. परवा दिवशी लेंगऱ्यात राहिला. आजचं 3रं मैदान आपल्या दावणीला म्हणजे भारत आल्यापासून मला वाटतं सलग आता 3रं मैदान आहे. 2 मैदानात तर गोलालाच झालाय. म्हणजे त्याचं भविष्य कसं बघताय आता एक तुम्हाला अंदाज आहे त्याच्या आधी पण तुम्ही भरपूर बैल आपल्या दावणीला होऊन गेलेत कसं बघताय ते. बघण्याचं महत्वाचं काय माहिती आहे का बैलगाडी क्षेत्रामध्ये महत्वाची कड महत्वाचे. तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघा प्रत्येक मैदानात वासरू कडनच पळला आहे. फक्त त्या दिवशी सीमेला लेंगऱ्यात मधनं पळलं महत्वाचं दोन्ही खांदी लांब आहेत. गुंजभर वासरू आत येत नाही त्याच्यामुळे कड असते का नाही बैलगाडी क्षेत्रात पायरीला पण काय प्रॉब्लेम येत नाही. आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आता प्रत्येक बैल पळताना बघताय सगळ्या जवळ तुम्ही बघता आणि पायऱ्याला नक्की अडचण काय आहे तिथं तुम्हाला आता ते माहीत झालंय. बैल आतून पळत असला की सगळ्यात मोठी अडचण बाहेरचा बैल मिळत नाही. विषय काय माहिती आहे का वासरू जायचे खाली त्याच्यामुळं आपण बैलगाडी मालकांचा आपल्या पण उपकार आहे ते आपण पण बैलगाडी मालकांसाठी भरपूर केले त्याच्यामुळे सहज आपल्याला पैराला कोण नाही म्हणत. कुठंतरी ते त्याचा पळ पण त्या पद्धतीचा आहे. आपण जर त्या पद्धतीने दाखवतो आता साधारण किती दिवसाचं आहे हे आता मला 15 महिने असेल 15-16 महिन्याचा वासरू अजून आता लेबर काय कवळ आहे. फक्त आपलं त्याचा गती आहे म्हणून त्या हिशोबानं बैलगाडी क्षेत्र कसं आहे माहिती आहे का पळते म्हणून आपल्याला लगेच करायचं नाही. ते जे आपण जे पाय कुठवर बघायचे त्या हिशोबाने आपलं पैरा करायचं. किती दिवसावरती त्याचं नियोजन करताय का नाही तसं काय ना आपलं मनात आलं की आपलं नियोजन नाही करायचं. वासराचा मूड बघायचा मग आपलं नियोजन करायचं. आपल्याबरोबर मोहित शेट पण आहेत. मोहित शेट काय सांगाल भारत आणि मला वाटतं तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याची खरेदी झालेली दावणीला आलाय दुसऱ्या दिवशी काय आनंद वाटतो की माणसं कुठेतरी पडत आलं लक्षात. आज निमसोडचं म्हणजे आजचं मैदान आहे. देव बकासूर पण आज गटपात झाला आणि बकासूरच्या शेजारीच भारत पण आहे. भारत पण गटपात झालाय. दोन्ही पण गाड्या आता सेमीफायनल साठी पळणार आहेत. पळ कसा वाटला भारतचा सगळ्या सरांचा कॉल झाला होता त्यावेळी तुम्हाला असं वाटलं का की आपण पण घ्यावं पण सरांनी लगेच घेतलं त्यावेळेस माहिती काढायला लावली होती पण सरांनी डायरेक्ट केलं. तुमची पण एक नवीन खरेदी झाली तर महाराष्ट्र सांगा काय खरेदी कसं काय पण काढायची चांगली खरेदी. त्याचे पण आता बरेच म्हणजे आता बकासूर प्रेमी आहेत चर्चा करत असतात की छोटा सरपंच आता आपल्याला कधी आणि कुठल्या मैदानात पळताना दिसते काय दिसायला लवकरच आता त्यांच्याकडे पण लक्ष द्या. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील सेट तुम्हाला सर तुम्हाला असं तुमचं वासरू जसं तुम्ही जुना गड मार्गात तुम्हाला एक प्रसिद्धी देईल ही तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद सगळ्या.